हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी दिव्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तुम्ही पाहिलं की लास्ट व्हिडिओमध्ये मी आले गावी आणि आज आहे आमच्या गावची यात्रा. गावची यात्रा म्हटल्यानंतर उत्साह काही वेगळाच राहते. पाहू शकताय तुम्ही की किती मस्त असं मग्न होऊन गावकरी भजन कीर्तन करता आहेत. मस्त वाटतं यात्रा म्हटलं की गावकरी सगळे एकत्र येतात, मस्तपैकी मिळून भजन कीर्तन करतात. आमच्या गावात नागनाथ महाराजांची यात्रा असते आणि आमच्या गावचा एक रिवाज आहे की 1 वर्षाच्या आतील मुलांना नागनाथ महाराजांच्या शिखरावरून खाली टाकलं जातं. तीच गोष्ट अनुजसोबत पण केली होती, तुम्ही इथं पाहू शकताय. आणि मी एवढी घाबरून गेलते ना, काय सांगू. अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं. पण हा काही रडला नाही, हा एकदम खट्ट बघत बसल्या सगळ्यांकडं खाली पडल्यानंतर. त्याच्यानंतर तो कार्यक्रम झाल्यानंतर 5 बायकांनी माझी ओटी वगैरे भरली. पहिला माझ्या सासूबाईंनी माझी ओटी भरली आणि मग सगळ्यांनी भरली. ओटी वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही गेलो. जे यात्रेनिमित्त गावात छोटे छोटे स्टॉल आलेले होते काही खरेदी करण्यासाठी, आम्ही तिथं गेलो. तुम्ही कितीही मोठ्या शॉपमध्ये खरेदी करा आणि गावात यात्रेतल्या स्टॉलवरून खरेदी करण्याची मज्जा काही वेगळीच असते. खरेदी केल्यानंतर आम्ही थेट गेलो पालखीचं दर्शन घ्यायला. आतमध्ये नागनाथ महाराजांचा मुखवटा पालखीमध्ये ठेवला होता बाहेर आणून. ते दर्शन वगैरे घेतलं आणि यात्रेनिमित्त गावात भजन कीर्तनाचा कार्यक्रम ही 3 दिवस ठेवण्यात आला होता. मस्तपैकी दर्शन घेतलं, भजन कीर्तनाचा आस्वाद घेतला. आणि ही जी तुम्ही गर्दी पाहताय ती आहे सायंकाळच्या 5 वाजता दहीहंडी जो फुटतो त्या कार्यक्रमासाठी. इथे सगळे जमा झाले होते दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आणि थोड्याच वेळात दहीहंडीचा कार्यक्रम हा सुरू होणार आहे. दहीहंडीचा कार्यक्रम पूर्णपणे झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.